गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण खूप साऱ्या दिवसानंतर व्हिडिओ शूट करत आहोत आणि ही व्हिडिओ आहे ब्लॉगमध्ये पॉडकास्ट तुम्हाला भेटेल. आणि पॉडकास्ट पण एकदम खास स्पेशल माणसाचा घेणार आहोत, कारण तो स्पेशल याच्यासाठी आहे की तो इथला असून अमेरिकेमध्ये शिकतो. त्याचा एवढी परिस्थिती नसून पण तो त्या परिस्थितीवर कसा मात करून तिकडे शिकायला गेला, तिकडचं शिक्षण कसं तो त्याचं चालू आहे, कसे तिकडच्या शिक्षणात इकडच्या शिक्षणात काय फरक आहे, तर तुम्हाला या व्हिडिओतून स्पष्ट होणार आहे. आणि त्याचे तिकडचे एक्सपिरियन्सेस, अनुभव आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहेत. आणि काहीतरी घेण्यासारखं तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह, नॉलेजेबल काहीतरी भेटणार आहे. तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये. हा पॉडकास्ट म्हणजे शॉर्टकटमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, असे काही असे कॉमन क्वेश्चन्स. तर तो आपला भाऊ आहे. हा हा असतो अमेरिकेमध्ये आणि याचीच मुलाखत आपल्याला घ्यायची. याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे खूप सारं. थँक्यू गौरव. हम्म. मी सध्या अ, अमेरिकेमध्ये PhD करतोय. आता चौथं वर्ष सुरू आहे. PhD इन कम्युनिकेशन. माझ्या विद्यापीठाचं नाव आहे युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया, जे अमेरिकेतील फिलाडेल्फिया ह्या शहरामध्ये आहे. त्याच्या आधी मी पत्रकार म्हणून बरेच वर्ष काम केलंय. मी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली म्हणून एक साप्ताहिक आहे मुंबईमध्ये, तर तिकडे आधी काम करायचो. त्यानंतर मग इंग्रजीतील डिजिटल पब्लिकेशन जे आहे, न्यूज पब्लिकेशन द क्विंट म्हणून, हम्म. तर तिकडे पण 2 वर्ष काम केलं. आणि त्याचबरोबर माझं स्वतःचं पण एक वेब पब्लिकेशन आहे, द सत्यशोधक म्हणून, जे मी 2020 मध्ये सुरू केलेलं. म्हणजे आता त्याला 6 वर्ष झाली, जिकडे मी बहुजन जे यंग बहुजन जे लेखक आहेत हम्म. अ, किंवा विद्यार्थी आहेत, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा जिकडे त्यांना आपले विचार मांडता येतील. तर त्यासाठी मी द सत्यशोधक म्हणून ते वेबझीन चालवतो. सगळ्यात पहिल्यांदा माझा हा क्वेश्चन राहील की काय फरक आहे भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि अमेरिकेच्या शिक्षण पद्धतीमध्ये. मुख्य फरक मला हा जाणवतो की जे संसाधनं जी उपलब्ध होतात अमेरिकेमध्ये, हं. रिसोर्सेस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तर अच्छा. ते खूप वेगळे आहेत, जास्त आहेत. अ, म्हणजे तुम्हाला एक अभ्यासक म्हणून खूप वाचावं लागतं. तुम्हाला जी पण पुस्तकं हवी असतील, जे पण लेख हवे असतील, तर ते लगेच मिळून जातात. म्हणजे ग्रंथालय एवढी सुसज्ज असतात, हं, हं, हं. की तुम्हाला जे काही पाहिजे, जे जे कुठलंही पुस्तक असेल अ, जगामधलं, हं. तर ते उपलब्ध होतं. त्यानंतर कॅम्पस वर पण खूप सुविधा असतात. कॅम्पस मोठे असतात, भरपूर इमारती असतात. आणि तिकडे अजून एक महत्त्वाचा फरक आहे, की भारतामध्ये अ, गोष्टी ज्या आहेत तर त्या समजून न घेता पाठ करणं, पाठांतर आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्यावर जास्त भर असतो. अच्छा. पण अमेरिकेमध्ये गोष्टी समजून घेणं, त्याच्यावर एक क्रिटिकली विचार करणं, हं. की ही गोष्ट बरोबर की चूक आहे, किंवा ह्याचा आयुष्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो, तर त्यावर जास्त भर असतो. आणि त्यामुळं मग तुम्ही एक चांगले, म्हणजे कमीत कमी सोशल सायन्स किंवा समाजशास्त्र अ, किंवा मानवशास्त्राचे जे अभ्यासक्रम आहे, तर त्यात तुम्हाला एक क्रिटिकली विचार करायला शिकवलं जातं, जे भारतामध्ये होत नाही. भारतावर पाठांतरावर जास्त भर असतो. तर तो पण एक महत्वाचा फरक आहे. अच्छा. तर भाऊ तू जेव्हा 10वी नंतर किंवा 12वी नंतर तू झाला, तर त्याच्यानंतर तुला कशा-कशा संध्या मिळाल्या ना, आणि तू कसा म्हणजे तुझा प्रवास हा कसा गेला अमेरिकेपर्यंत? तर हे थोडक्यात समजून सांग. खूप लांब प्रवास अ, होता. हं. अ, मी बुधावलीमध्येच 4थी पर्यंत शिक्षण झालं. नंतर मग देवघर, आणि मग ज्युनियर कॉलेजसाठी वाडा इथे. आणि त्यानंतर मग मी अंडरग्रॅड डिग्रीसाठी मुंबईला गेलो. आणि घरची परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळे मला माहिती होतं की डिग्री मिळाल्याच आपल्याला जॉब करणं भाग आहे. तर त्यामुळे मग मी BMM म्हणून कोर्स केलेला, बॅचलर ऑफ मास मीडिया. तर तो झाल्यानंतर लगेच अ, मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये जॉबसाठी उतरलो.
आणि तेव्हा पी-एच-डी ही खूप लांबची गोष्ट वाटत होती. म्हणजे पी-एच-डी हा शब्द ऐकलेला, पण ते नक्की काय असतं हे माहीत नव्हतं आणि आपल्याला कधी शक्य होईल असं वाटलंच नव्हतं. पण मला अकॅडमिक गोष्टी वाचण्याची खूप आवड होती. म्हणजे लोकं कादंबऱ्या वाचतात, कथा वाचतात, तर मला ते पण वाचायला आवडायचं. पण त्याबरोबर ज्याला इंग्लिशमध्ये नॉन फिक्शन बोलतात अच्छा. किंवा जे मराठीमध्ये अकादमिक ज्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या मी खूप वाचायचो आणि मी ई-पी-डब्ल्यूमध्ये काम करत असल्यामुळे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, तर तिकडे ते अकॅडमिक साप्ताहिक असल्यामुळे तर जॉब करता करताच मला बऱ्याच गोष्टी वाचायला मिळायच्या. तर असं एक सुप्त इच्छा होती की पत्रकारिता पण चांगलं आहे, पण मला जर अकॅडमिक फील्डमध्ये जायला मिळालं तर ते जास्त चांगलं राहील. अ, पण माझ्याकडे एम-ए नव्हतं आणि पी-एच-डीसाठी भारतात राहून मग स्वतःचा खर्च स्वतःला करायला लागतो. तर ह्या गोष्टी अच्छा. असल्यामुळे मी फार विचार केला नव्हता. हं, हं. पण मला 2019 मध्ये इंग्लंडला जायची संधी मिळाली. मला तेव्हा 5 वर्ष झालेली पत्रकारितेमध्ये. तर जर तुम्हाला 5 वर्ष झाली असेल तर त्यासाठी एक रॉयटर्स म्हणून फेलोशिप असते अच्छा. ऑक्सफर्डमध्ये. अच्छा. तर मी असं सहज अप्लाय केलं, की करून बघूया काय होतं. मला वाटलं नव्हतं, की मला मिळेल ती. हां. पण एक अनुभव एक सुरुवात म्हणून मी करून बघितलं. पण मला ती मिळाली पण. आणि त्यामुळे मग मला ऑक्सफर्डला जायची संधी मिळाली 2019 मध्ये. तर मी जेव्हा ऑक्सफर्डला गेलो, ती 6 महिन्याची फेलोशिप होती. तर अच्छा. तेव्हा एक नवीन जग समोर उघडं झालं माझ्यासमोर, अच्छा. की तिकडे कारण ऑक्सफर्ड हे विद्यापीठ एवढं नावाजलेलं आहे आणि एवढं सुसज्ज विद्यापीठ आहे. अख्ख्या जगातील तिकडे विद्यार्थी असतात, प्रोफेसर असतात. तर त्या सगळ्यांशी मला भेटायला मिळालं, बोलायला मिळालं. मला ऑक्सफर्डमध्ये 100च्या वर ग्रंथालयं आहेत. म्हणजे तिकडे एकूण 36 कॉलेजेस आहेत. तर मी तिकडे बरचसं वाचन केलं, लोकांशी भेटलो आणि तेव्हा मला एक थोडा आत्मविश्वास आला, हं, हं. की आपण आत्ता पी-एच-डीचा विचार करू शकतो, की आपण बघूयात की काय होतं, करून बघूयात अप्लाय परत. हं, हं. तर मग मी भारतात परत आल्यावर मग मी तो विचार सिरियसली घेतला, हं, की हं. आता आपण जोमाने तयारी करायची आणि पी-एच-डीसाठी अप्लाय करायचा. तर त्यात पण हे नक्की होतं, की भारतात नाही करायचं. कारण भारतामध्ये कसं असतं, की तुम्हाला स्टायपेंड ऑटोमॅटिक मिळत नाही. म्हणजे तुम्ही हं. अप्लाय करणार हं, हं. आणि तुम्हाला जर काही फेलोशिप वगैरे नसेल, हं. तर मग अख्खा खर्च हं. स्वतःला करायला लागतो. पण अच्छा. आता आपल्या घरची परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळे ते शक्य नव्हतं. जॉब हं. करणं गरजेचं होतं. म्हणजे जॉब चालू ठेवणं गरजेचं होतं. हां, म्हणून मी हां. विचार केला, की अमेरिकेमध्ये अप्लाय करूयात. हां. होईल, नाही होईल माहीत नाही. हं. पण एक हे आहे, की तिकडे जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं पी-जीसाठी, तर तुम्हाला स्टायपेंड पण ऑटोमॅटिक मिळतं. हं, हं. तुम्हाला वेगळं असं काही स्कॉलरशिप, फेलोशिप मिळायची गरज नसते. गरज नाही. म्हणजे स्कॉलरशिप सारखंच असतं की ते? हां, हां, म्हणजे त्याच्यासारखेच म्हणजे हां. तुम्हाला पैसे मिळतात काही हां, हां. म्हणजे त्याच्यामध्ये. हां. तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्हाला ॲडमिशन मिळतं. हं. पण त्याबरोबर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक हं. भत्ता पण मिळतो. अच्छा. स्टायपेंड पण मिळतं. अच्छा. तर हे मला अ, माहिती झाल्यावर मग मी विचार केला, की आपण अमेरिकेमध्येच हं. अप्लाय करायचं. अच्छा. तर त्यानुसार मग मी माझं ॲप्लिकेशन प्रिपेअर केलं, की जेवढं काय मला म्हणजे तयारी करायची होती, तर ती अख्खी अमेरिका डोळ्यासमोर ठेवून तयारी केली. हं, हं. त्यात पण मला पहिल्या प्रयत्नामध्ये नाही मिळालं ॲडमिशन कारण हां. तेव्हा मी इतिहास ह्या विषयामध्ये अप्लाय केलेलं. हां, हां. तर त्यामध्ये नाही झालं. मग पुढच्या वेळेस मी विचार केला, की आता माझं बॅकग्राऊंड जे आहे तर ते पत्रकारितेचं आहे, कम्युनिकेशनचं आहे. हां. तर म्हणून मग मी कम्युनिकेशन ह्या फील्डमध्येच अप्लाय केलं हां. आणि मग माझं पेन्सिल्व्हानिया विद्यापीठामध्ये झालं ॲडमिशन. काही गोष्टी ॲड करायला हव्या, ज्या बाहेरच्या पाश्चात्य देशांमध्ये आहेत आणि ज्या भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये नाहीत. मी मुख्य गोष्ट ही म्हणेन, की आपला भर पाठांतरावर असतो. हं, हं. तर तो चुकीचा आहे. तर त्याच्याऐवजी आपण कॉन्सेप्ट समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे शाळेमध्ये पण काय होतं, की परीक्षा पास व्हायची असते किंवा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतात म्हणून विद्यार्थ्यांना सगळेच सांगतात,
पालक असतील, शिक्षक पण, की तुम्ही पाठांतर करा आणि उत्तरं चांगली लिहा. पण अच्छा. त्यामध्ये बऱ्याचदा मुलांना समजत नाही, की आपण काय पाठ करतोय, कशासाठी करतोय आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे. तर ते बदलणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की प्रत्येक गोष्ट समजून घेणं, प्रत्येक व्याख्या असेल, कॉन्सेप्ट असेल, एखादा विज्ञानाचा नियम असेल, तर ते समजून घेणं ते खूप महत्त्वाचं आहे. ती पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे, की आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा सोयी-सुविधा आहेत, तर त्या पण खूप कमी आहेत. म्हणजे आता आपण आपल्या गावाचा विचार केला, हं. आपण इकडे शिकलोय, गावामध्ये शिकलोय. अ, आश्रमशाळा पण आहेत. तर आपण ते बघितलंय, की टॉयलेट नसतात किंवा असेल तर पाणी नसेल किंवा मुलांना प्यायला चांगलं पाणी नसतं, खेळायला पटांगण नसतं किंवा एकाच अ, वर्गखोलीमध्ये 2-3 इयत्ता भरवल्या जातात बरोबर. किंवा एक शिक्षक 4 इयत्ता शिकवतील. तर ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, की त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण फक्त मुलांना दोष देऊन चालणार नाही, की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत नाही किंवा शिक्षकांना सांगणं, की तुम्ही चांगले शिकवत नाही. त्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेतच. पण त्याबरोबर ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या सोयी-सुविधा आहेत, तर त्या मिळणं पण गरजेचं आहे. म्हणजे आता आश्रमशाळेत तर मी जुनून फाउंडेशन म्हणून संस्था आहे वाड्यामध्ये, तर हं. तिकडे त्यामध्ये काम करतो आणि आम्ही आश्रमशाळामध्ये बरेच वर्ष आम्ही काम केलं वेगवेगळ्या पद्धतीने. तर तिकडे आम्ही त्या आश्रमशाळा जवळून बघितल्या आणि दिसलं की मुलांचं जेवण आहे तर ते एकदम कमी प्रतीचं असतं किंवा मुलांना अंघोळ करायला बाथरूम नाहीयेत. काही मुलांना तर मुलींना टॉयलेट असतात, ते पण चांगली नसतात, पण असतात आणि मुलांना तर डोंगरावर जा वगैरे सकाळी. तर अशी म्हणजे जर एवढी वाईट परिस्थिती असेल, तर मुलांचं लक्ष कसं लागणार आहे अभ्यासावर? बरोबर. तर ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मला हे खूप जाणवलं म्हणजे जेव्हा आम्ही अमेरिकेमध्ये गेलो, की कुठलीही गोष्ट पाहिजे असेल, म्हणजे कुठलं पुस्तक हवं आहे, कुठला एखादा लेख हवा आहे किंवा मला एखादं सॉफ्टवेअर पाहिजे. अ, अख्ख्या कॅम्पसवर वायफाय आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, लहान-लहान गोष्टी आहेत, तर ह्याने पण फार फरक पडतो. हं, हं. म्हणजे ते सिमलेस जे शिक्षण आहे, तर ते तुम्हाला तिकडे जाणवतं. म्हणजे आपल्या सरकारी शिक्षण पद्धतीमध्ये ज्या सोयी-सुविधांची जी कमतरता आहे, ती पूर्तता केली पाहिजे त्यांनी. जसं आपण शिकून आलोय त्या शाळेमध्ये, तर त्याच्यामधून आपल्याला जाणवतं, की आपण पण काय केलं ते पाठांतर हे ते प्रॅक्टिकली ते करून नाही घेत शिक्षक. पूर्णतः त्यांच्याकडे ती साधन सामुग्री नाहीये. तर ते काय करणार? आता हळू त्याच्यामध्ये वाढ होत चालली किंवा हळू त्याच्यामध्ये सुधारणा होत चालली, तर होतंय. तिकडच्या वातावरणात आणि आपल्या वातावरणामध्ये काय फरक जाणवतो तुला? दोन्ही देश खूप वेगळे आहेत. फिलाडेल्फियामध्ये हं, हं. तर तिकडे खूप पार्क आहेत, बगीचे आहेत, की जिकडे कोणीही बसू शकतं. आपल्याकडे कसं असतं, की आपल्याकडे शहरामध्ये जर गार्डन असेल, तर त्याला कुंपण असतं. म्हणजे ते हं, 5 संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता बंद होतं. हं. तर तिकडे तसं अजिबात नाहीये. तिकडे कुठल्याच पार्कला अशी कुंपणं नसतात. तर त्यामुळे ते म्हणजे जसा आपला मोकळा भाग असेल, जसा रस्ता आहे, की जो तुम्ही 24 तास वापरू शकता. तिकडे पार्क पण 24 तास तुम्ही कोणीही जाऊ शकतं. तिकडे बेंच असतात, बाकी मुलांना खेळण्यासाठी ते हे पण असतात, सगळ्या गोष्टी असतात. आणि ते खुलं असतं म्हणजे तुम्ही कधीही जा, कोणीही जा आणि असे भरपूर पार्क आहेत फिलाडेल्फियामध्ये. आणि दुसरी गोष्ट ही आहे, की प्रत्येक रस्त्याच्या बाजूला फुटपाथ असतो. तो एकदम चांगल्या प्रकारे बांधलेला असतो आणि तेवढा मेंटेन पण केलेला असतो. तर त्यामुळे तुम्ही एक पादचारी म्हणून तुम्हाला चालणं सोपं होतं. म्हणजे तुम्ही तेच जर तुम्ही मुंबईमध्ये बघाल किंवा बंगलोरमध्ये बघाल, तर रस्त्याच्या कडेला चालणं एवढं कठीण होतं. म्हणजे मॅनहोल असतात बरोबर? ते मोठे-मोठे खड्डे असतात. हं. ज्यात पावसाळ्यामध्ये पण बातम्या ऐकतो प्रत्येक वर्षी, की कोणतरी पडलं मॅनहोलमध्ये आणि त्याचा मृत्यू झाला. बरोबर? किंवा खूप छोटे असतात, चिखल असतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या शक्य आहेत बदलायला. म्हणजे असं नाही, की आपण एवढे पण गरीब आहोत, की ह्या गोष्टी पण आपण करू शकत नाही. बरोबर. बरोबर? आता मुंबई अ, भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची जी महापालिका आहे ती भारतातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. तर ह्या गोष्टी करणं शक्य आहे. म्हणजे पण कुठे ना कुठे ते आपल्याला ते म्हणजे तेवढं इच्छाशक्ती नाहीये. हे वाटत नाही की
लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला म्हणजे ज्या सुधारू शकतो तर त्या दिसत नाही. म्हणजे कचरा असेल तर ते कचऱ्यासाठी प्रत्येक ठिकाणी कचरा पेटी आणि मग ते उचलणं आणि तेवढे कामगार ठेवणं. आता आपण बघतो की जे क्लास 4चे जे एवढे पण नवीन कामगार आहेत तर ते अख्खे कॉन्ट्रॅक्टवर घेतले जातात. हम्म, हम्म, आता तो जो कामगार वर्ग आहे तर तो एवढा महत्वाचा आहे आपल्या देशासाठी, हम्म. बरोबर? पण तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टवर घ्याल तर ते चुकीचं आहे. तिकडं गेल्यानंतर इकडच्या जेवणाची आठवण येते का? मी तिकडे मला ऍक्च्युली 2 गोष्टी मी जास्त मिस करतो. एक वडापाव हम्म. आणि दुसरं मिसळपाव. अच्छा. जे तिकडे मिळत नाही. हा. तर आता फिलाडेल्फिया जे शहर आहे ते न्यूयॉर्क पासून 2 तासावर आहे ट्रेनने आणि ते बऱ्यापैकी असं कॉस्मोपॉलिटन शहर आहे. जिकडे अख्ख्या जगातील लोक तुला दिसतील. हम्म. अ, इथिओपिया म्हण किंवा लेबनॉन म्हण किंवा आपले म्हणजे भारत, बांगलादेश, पाकिस्तान किंवा युरोप. तर त्यामुळे म्हणजे मी ह्यासाठी हे म्हणतोय की तुला जगातील जेवढ्या पण क्विझिन आहेत हम्म, हम्म. त्या सगळ्या तुला तिकडे मिळतील. म्हणजे माझी जी आवडती आहे तर ती इथिओपियन क्विझिन आहे. अच्छा. तर ते मी जिकडे राहतो वेस्ट फिलाडेल्फिया म्हणून तो भाग आहे. तर तिकडे इथिओपियन खूप रेस्टॉरंट आहेत. तर तिकडे जातो मी बऱ्याचदा. पण बाकी पण म्हणजे मी ब्राझिलियन ठिकाणी गेलोय किंवा मेक्सिकन पण खूप चांगलं मिळतं. युरोपियन ज्याला हे म्हणतात कॉन्टिनेंटल म्हणतात किंवा मेडिटेरियन म्हणतात म्हणजे इटली आणि हे टर्की. फूडचे प्रकार आहेत का? फूडचे प्रकार म्हणजे प्रत्येक देशाची एक पद्धत असते बनवण्याची जेवण अच्छा, बनवण्याची. अच्छा. सध्या आपण म्हणजे भारतामध्ये भरपूर प्रकार आहेत. म्हणजे त्या भारतामध्ये पद्धतीला उत्तर म्हणतात ते. भारतीय, साऊथ जसं आता आपण म्हणू शकतो हम्म. की पंजाबी एक आहे अच्छा. किंवा साऊथ इंडियन आहे. हा. बरोबर डोसा वगैरे, डोसा इडली. हा. अच्छा. तर तसेच हे पण प्रकार आहेत. बरोबर. आता इटलीमध्ये तुला पिझ्झा, पास्ता हे जास्त बनतं. हा, म्हणजे त्या बनवण्याच्या पद्धतीवरून ते ओळखले जातात की या हा हा भागातले आहेत, हा या हा इकडचे ते प्रकार म्हणजे आहेत. त्या हा. देशाच्या नावावरून ते किंवा त्या भागाच्या नावावरून हम्म. ते बोलले जातात. अच्छा. तर तिकडे तुला भारतीय पण मिळतं. म्हणजे मी चव जिकडे चव राहतो चव अशीच असते का काय थोडी? चव वेगळी असते थोडीशी. आणि तिकडे उत्तर भारतीय जास्त मिळतं. अच्छा. पण माझं जे विद्यापीठ आहे ते तिकडे अम्माज म्हणून एक हा. साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. अच्छा. तर तिकडे डोसा मिळतो, बिर्याणी मिळते. ते खूप चांगलं असतं. जर तुम्हाला इच्छा असेल उच्च शिक्षण घेण्याची हम्म. तर माहिती काढत राहा. ज्यांनी आधी शिक्षण घेतले त्यांच्याशी बोलत राहा किंवा आता इंटरनेटवर पण खूप माहिती उपलब्ध आहे. युट्यूबवर व्हिडिओ बघा. इव्हन आता AI मध्ये पण तुम्ही तुम्ही प्रश्न विचारू शकता AIला की बाबा मला हे करायचंय, मला ते करायचंय किंवा मला ही स्कॉलरशिप पाहिजे किंवा स्कॉलरशिप काय काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अ, एक म्हणजे मेन गोष्ट ही आहे की चिकित्सक बुद्धी ठेवा हम्म. की तो माइंडसेट आहे की नवीन नवीन माहिती कशी शोधायची किंवा लोकांशी जेवढं बोलता येईल जास्त तेवढं बोलत राहायचं. तर हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे चौकसपणा पाहिजे आणि क्वेश्चनिंग तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे स्वतःला पण आणि तुम्हाला शोधताना तुम्हाला माहिती पाहिजे की मला काय पाहिजे. तर थोडक्यात भाऊने सांगितलं की तुम्ही हे करून तरी पण तिथपर्यंत पोहोचू शकता. इकडच्या वातावरणामध्ये आणि तिकडच्या वातावरणामध्ये काय फरक आहे? मुख्य फरक हा आहे की तिकडे थंडी खूप जास्त असते. आपल्याकडे हिवाळा डिसेंबर जानेवारी आणि फार फार तर 20 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. म्हणजे कमीत कमी असं 18 पर्यंत जाईल. पण तिकडे हिवाळा नोव्हेंबरलाच सुरू होतो जवळजवळ आणि तो मार्च एप्रिल पर्यंत चालतो. आणि या हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये तापमान जे आहे तर ते शून्याच्या आसपास असतं. म्हणजे एकदम जेव्हा पीक हिवाळा असतो म्हणजे उच्च पातळीचा हिवाळा तर तेव्हा 0 डिग्री सेल्सिअस तापमान असतं बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट त्या त्या 2-3 म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे महिने 3 महिने तर तिकडे 0, 1 किंवा -5 -10 असं पण तापमान असतं. आणि ह्या काही काही दिवसांमध्ये बर्फ पण पडतो. म्हणजे जेव्हा शून्याच्या खाली तापमान जातं आणि जेव्हा परिस्थिती तशी असते तर तेव्हा बर्फ पण पडतो. म्हणजे ह्या वेळेस मागच्या हिवाळ्यामध्ये खूप बर्फ पडला.
2 आठवडे तर सतत बर्फ चालू होता एकदा आणि नंतर पण बर्फ होता आणि तापमान पण बरंच म्हणजे -15 -20 एवढं खाली गेलेलं. तर तो मुख्य फरक आहे की तापमान तिकडे खूप कमी असतं हिवाळ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आता आपल्याकडे मान्सून आहे की मान्सूनमुळे आपल्याकडे जून ते ऑक्टोबर हे 4 महिने पाऊस पडतो. पाऊस पडतो. पण तिकडे असा काही पावसाळा नाहीये. तिकडे पाऊस वर्षभर पडत पडत असतो. पण फरक हा आहे की आपल्यासारखा धोधो पाऊस खूप कमी पडतो. अच्छा, म्हणजे म्हणजे तिकडे टिप 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 हा पडत म्हणजे असतो. वर्षभर पडेल पण असा रिमझिम किंवा हा असा 15 मिनिटं येईल, अर्धा तास येईल, मग हा गायब होईल. हा किंवा मग 2 दिवस पडेल, नंतर मग 10 दिवस नाही पडणार. पण ते वर्षभर हा, असं चालू वर्षभर. असतं. हा, मोठा फरक आहे मित्रांनो, कारण आपल्याकडे वर्षभर नाही पडत. आपल्याकडे फक्त 3-4 महिने पडून ना मग त्याच्या याच्यामध्ये तो निघून जातो. हा. तिकडे आणि सगळ्यात मोठा फरक हा आहे, तिकडे बर्फ पडतो. भाऊला मी मागे काही महिन्यांपूर्वी फोन केला होता, 1-2 महिन्यापूर्वी. तर भाऊ करतो की बाहेर बर्फ पडतोय बघ, त्यांनी व्हिडिओ कॉलवर दाखवला पण होता मला. तर ती मला म्हणजे चांगली गोष्ट वाटते की आपल्याकडे बर्फ का नाही पडत. आपल्याकडे बर्फ जर आपल्याला बघायचा असेल तर काश्मीर, जम्मू काश्मीर त्या साईडला जायला लागेल वर, तेव्हा तुम्हाला बर्फ बघायला भेटेल. पण तिथे त्याला तो ज्या ठिकाणी राहतो तिकडे बर्फ पडतो, तर छान वाटतं. आणि तिकडचे बघण्यासारखे वास्तू पण तिकडे असतील ना, चांगले चांगले भाऊ? तिकडे आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत. तिकडे ज्या जुन्या इमारती आहेत म्हणजे जेव्हा अमेरिका म्हणजे आधुनिक अमेरिका जेव्हा स्थापन झालं, तर म्हणजे 17वे शतक, 18वे शतक, तर तेव्हापासूनच्या इमारती आहेत. पण त्यापेक्षा अमेरिका खूप मोठा देश आहे. म्हणजे जसं बोललो मागे की भूप्रदेश जो आहे तर ते भारताच्या बरीच पट मोठा भूप्रदेश आहे. म्हणजे एक अख्खा खंड पण बनू शकतो एवढा मोठा भूप्रदेश आहे. तर त्यामुळे तिकडे नद्या खूप आहेत, पर्वत पर्वत खूप आहेत. सर ह्या म्हणजे नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत ना, नॅशनल पार्क पण बरेच आहेत. तर नैसर्गिक गोष्टी ऍक्च्युली तिकडे खूप जास्त आहेत. लोक ट्रेकिंग वगैरे खूप करतात. नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला बरेचसे प्राणी वगैरे पण पक्षी पाहायला मिळतील. म्हणजे आता फिलाडेल्फिया जे आहे तर ते मोठं शहर आहे. म्हणजे अच्छा. अमेरिकेतलं ते 6वं मोठं शहर आहे. हम्म. आणि असं खूप मॉडर्न, ॲडव्हान्स्ड, इंडस्ट्रियलाइज शहर आहे. पण तरी पण मी जिकडे राहतो तिकडे मला सकाळी उठल्यावर पक्ष्यांचा आवाज येतो. अच्छा. म्हणजे म्हणजे हा फरक आहे की तिकडे ते एवढ्या शहरामध्ये पण तुम्हाला एक नैसर्गिक गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे थोडंसं बाहेर पडलं, अर्धा तास बाहेर गेलं की मग असं हिली म्हणजे डोंगराळ भाग आहे किंवा चांगल्या नद्या आहेत, पार्क आहेत. तर असं नैसर्गिक गोष्टी खूप आहेत खूप सारे बघण्यात. अमेरिकेत. फिलाडेल्फिया या सिटीला झोंबी सिटी पण म्हणून पण म्हणतात. तर ते का म्हणतात ते जाणून घेऊयात भाऊकडनं. तर अमेरिकेमध्ये ड्रगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे 1970-80 दशकापासून. आणि त्याला सामाजिक कारणं पण आहेत. जरी अमेरिका हा जगातला सगळ्यात श्रीमंत देश असला तरी तिकडे अ, गरिबी पण आहे. अ, तिकडे तुम्हाला माहिती असेल की रेसिझम आहे. म्हणजे वर्णभेद होतो. अ, काळा गोरा कृष्णवर्णीय याच्यामध्ये. आणि हा. व्हाईट लोक यांच्यामध्ये. अच्छा. आणि ते जे कृष्णवर्णीय वर्णीय लोक आहेत तर त्यांना खूप चुकीची वागणूक, वाईट वागणूक आता पण मिळते. आणि 1980च्या दशकामध्ये तर आणखी जास्त वाईट परिस्थिती होती आणि तेव्हा हा ड्रग प्रॉब्लेम आहे तर तेव्हा तो सुरू झाला. आणि असं पण म्हणतात की ह्यामध्ये अमेरिकन सरकारचा खूप मोठा हात होता. म्हणजे त्यांनी तिकडे जी ब्लॅक मुवमेंट होती किंवा वर्णभेदाच्या विरुद्ध जी चळवळ होती तर तिला दाबून टाकण्यासाठी त्यांनी जेवढे पण ब्लॅक नेबरहूड आहेत जिकडे जास्त कृष्णवर्णीय लोक राहतात, आफ्रिकन अमेरिकन लोक राहतात, तर तिकडे त्यांनी ड्रग असे वाटलेले म्हणजे अच्छा. एकदम स्वस्तामध्ये ड्रग मिळतील. अच्छा. तर त्यांनी अशी म्हणजे बाहेरून ड्रग यायचे CIA कडून, मग ते असे त्या त्या भागांमध्ये पोहोचायचे जिकडे जास्त आफ्रिकन अमेरिकन लोक राहतात. अच्छा. आणि त्यामुळे मग तो ड्रगचा प्रॉब्लेम खूप वाढला. आणि आता हे जे आफ्रिकन अमेरिकन गरीब लोक जे आहेत तर त्यांना एक वर्णभेदाला सामोरं जावं लागतं. गरिबी खूप आहे, जॉब मिळत नाही. मग त्यामुळे आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की तिकडे
होमलेसनेस खूप आहे. म्हणजे लोकांना राहायला घरं पण नाही. घर लोकं नाही. रस्त्यावर राहतात. बरोबर. असंच बाहेर राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर ते ड्रगचा आधार घेतात. म्हणजे तुम्हाला तुमची जगण्याची परिस्थिती एवढी वाईट आहे, हम्म. की त्यामधून एक एस्केप म्हणून मग ते ड्रगचा आधार घेतात आणि ड्रगचं असं आहे, की तुम्ही एकदा सुरुवात केली हम्म, हम्म. आणि सुरुवात अगदी कमी वयामध्ये होते. म्हणजे तुम्ही जेव्हा टीनेजर असता, 13 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष जे काही असेल ते, तर तेव्हा तुम्ही सुरुवात केली, तर मग ते अडिक्शन पण होऊन जातं. त्याची अच्छा. सवय लागते आणि त्यातून मग मध्ये बाहेर पडणं हम्म, हम्म. खूप कठीण होतं. हम्म. आणि त्याच्यामुळे मग तो ड्रगचा प्रॉब्लेम फिलाडेल्फियामध्ये आहे. आणि त्यात पण एक स्पेसिफिक नेबरहूड आहे, त्याला किन्सिंग्टन म्हणतात. तर किन्सिंग्टनमध्ये ही परिस्थिती खूप जास्त वाईट आहे. तर ह्याला म्हणजे हे खूप खूप चुकीचं, म्हणजे हे खूप वाईट वाटतं. म्हणजे ते लोकांकडे बघून, म्हणजे लोकांना दोष देण्यात पण काही अर्थ अर्थ नाही. म्हणजे नाही. हे बरोबर. एक सामाजिक परिस्थिती आहे ज्यामुळे हा प्रॉब्लेम बनलेला आहे. तर अच्छा. त्याला एक उत्तर पण एक सामाजिक पद्धतीनेच त्याला आपण उत्तर त्याला शोधलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये शिक्षण हे किती महत्वाचं आहे? शिक्षण तर खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण ही जी गोष्ट आहे तर ती आपण अशी ब्रॉडली बघितली पाहिजे. शिक्षण म्हणजे हे नाही की परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत किंवा शिक्षण घेणं जेणेकरून आपल्याला चांगला जॉब मिळाला पाहिजे. ते तर महत्वाचं आहे. जॉब तर महत्वाचा आहेच. पण त्याचबरोबर आयुष्य काय आहे किंवा जगामध्ये कसं चांगलं राहायचं, काय केलं पाहिजे आपण, तर ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. तर शिक्षण आपण हे असं ब्रॉडली बघितलं पाहिजे, की त्यात आपल्याला राजकीय शिक्षण पण म्हणता येईल, की आपले अधिकार काय आहेत आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत किंवा एक चांगले नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. आणि जसं मगाशी म्हणालो, की नुसतं पाठांतर हे महत्त्वाचं नाहीये. तर जग कसं चालतं, म्हणजे ते विज्ञान जे आहे, ते विज्ञान आपल्याला शिकवतं, की अ, जग कसं चालतं, बरोबर? हम्म. तर त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे आपण फक्त परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे म्हणून अभ्यास करण्यापेक्षा आपल्याला जग जास्त कसं समजेल हम्म. ह्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. आपण हम्म. इतिहास का शिकतो, की भारत स्वतंत्र कसा झाला किंवा जग कसं चालतं, जे महायुद्ध झाली तर ती का झाली? तर ह्या गोष्टी आणि हे प्रत्येक विषयाचं आहे, की विज्ञान आपल्याला एक वेगळी गोष्ट शिकवतं, इतिहास आपल्याला वेगळी गोष्ट शिकवतं. गणित जे आहे आपल्याला रोजचं आपल्या जीवनामध्ये गणित पण महत्त्वाचं आहे. तर ह्यासाठी आपण शिकलं पाहिजे. फक्त एक जॉब मिळावा म्हणून शिकण्यापेक्षा आपण एक चांगले नागरिक बनण्यासाठी आपल्याला जग जास्त चांगलं समजावं म्हणून शिकणं हम्म. ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता काय सांगशील, की वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे? जसं थोडक्यात मी हा क्वेश्चन तुला का करतोय, खेडेपाड्यामध्ये अशी बरीचशी लोक आहेत, की जी कोणी आजारी पडलं, कोणी काय, चला बाबाकडे जाऊ, चला भक्ताकडे जाऊ, चला बघू. लोकं जी आहेत तर ते सुपरनॅचरल शक्तींमध्ये विश्वास बिलीव्ह ठेवतात करतात. हम्म. किंवा अंधश्रद्धांमध्ये विश्वास विश्वास ठेवतात. करतात. तर त्याचं मुख्य कारण हे आहे, की आपण प्रश्न विचारत नाही, की किंवा गोष्ट आपण समजून घेत नाही. हम्म. तर ते आपण बदललं पाहिजे. कारण ह्यामुळे तोटा खूप जास्त आहे. म्हणजे अ, बुवाबाजीवर विश्वास ठेवणं किंवा कोणी करणी केली अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं, तर ते ते खूप चुकीचं आहे, की ज्याच्यामुळे काय होतं, की ज्या गरीब महिला आहेत, तर त्यांना दोषी ठरवून, की बाबा ह्या बाईने काय केलं असेल, तर ते साफ चुकीचं आहे आणि आपण त्या गोष्टीतून आपण बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतंय ना, की हे बुवाबाजीमध्ये पडल्यानंतर ना, मग याच्यामध्ये कशी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण हे होतंय आणि जास्तीत जास्त महिलांचं शारीरिक शोषण होतंय. याचे लाईव्ह आपल्याकडे खूप सारी उदाहरणं असतात, गावोगावी असतात, ती उघडकीस नाही आहेत. पण आपल्याकडे आता मागे झालेलं ते अशोक खरातचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, तर थोडक्यात तुम्हाला हे पण एक शिक्षणच आहे. तर्कशुद्धता तुमच्या जोपर्यंत विचारात नाहीये, जोपर्यंत तुम्ही स्वतःला क्वेशनिंग करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण जाम महत्त्वाचं आहे. हा शिक्षणाचाच भाग आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये घुसलो. तर थँक भाऊ, तुझा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आज मला खूप छान वाटलं आणि खूप खूप आभारी आहे मी आणि माझे ऑडियन्स जेवढे पण बघतायत आपल्याला आता. तर त्याचा पण अभ्यास चालू होता, त्याला अभ्यास करायला लागतो. आता तो शिक्षणामध्ये आहे इकडे असल्या कारणाने इथे पण आता हे घराचं काम पण चालू आहे आणि त्याला शिक्षण पण करावं लागतं, वाचायला लागतं आणि खूप सारा अभ्यास आहे त्याचा बऱ्याचशा विषयांमध्ये. मी तर काहीच नाही त्याच्या पुढे. मी आता इथे बसलो हीच मोठी गोष्ट आहे त्याच्यासमोर. तर थँक भाऊ. तू
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि ह्या व्हिडिओसाठी मला एवढं नॉलेज मला आणि माझ्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू माझ्याशी बोलल्याबद्दल. चला तर मग असेच भेटूयात आपण पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डौल मोराच्या मानसा रे डौल मानसा ये ग रामाच्या बाणाचा रे ये ग बाण